आता आपला नेक्स्ट पार्ट जो आहे प्रपोर्शन या टर्मशी रिलेटेड. प्रपोर्शन मध्ये तुम्हाला दोन टाइप्स बघायला मिळतात, एक सिंपल प्रपोर्शन आणि एक कंटिन्यूड प्रपोर्शन. प्रपोर्शनचा अर्थ इक्वालिटी ऑफ रेशोज. इक्वालिटी ऑफ रेशोज. प्रपोर्शन मीन्स इक्वालिटी ऑफ ratios. A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, dash, 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 so and so are in proportion. Are in proportion means, these terms are in proportion means A upon D हा रेशो C upon D या रेशोला इक्वल असतो. हाच रेशो E upon F ला इक्वल असतो. पुढे G upon H यालाही तो इक्वल. हे सगळे रेशो जे आहेत ते इक्वल असतात. असं तू जिथपर्यंत दिले असतील A upon B, C upon D, E upon F, G upon H, all these ratios are equal ratios. याला म्हणायचं A, B, C, D, E, F, G, H are in proportion. फक्त proportion हा शब्द वापरा. आपल्याला मोस्टली चार टर्म्सचे प्रॉब्लेम असतात. म्हणजे ABCD आर इन प्रपोर्शन, चारच टर्म्स. ABCD आर इन प्रपोर्शन मीन्स A अपॉन B हा रेशो C अपॉन D या रेशोला इक्वल असतो. टर्म्स ट्रान्सफर केल्यानंतर A इंटू D म्हणजे AD हा प्रोडक्ट, B इंटू C म्हणजे BC या प्रोडक्टला इक्वल असतो. A इंटू D इज इक्वल टू B इंटू C. यामध्ये A आणि D ला म्हणतात एक्स्ट्रीम टर्म्स. EXTREME एक्स्ट्रीम टर्म्स. अँड B आणि C या दोघांना म्हणतात मीन टर्म्स. या दोघांना म्हणतात मीन टर्म्स. And when four terms are in proportion, the product of extreme terms is equal to product of mean terms. Example हे numbers मध्ये खूप चांगलं मिळतं. लक्षात 2, 3, 4, 6 हे चार नंबर्स प्रपोर्शन मध्ये. 2, 3, 4, 6 हे जे चार नंबर्स आहेत ते कसे प्रपोर्शन मध्ये आहेत की नाही, कसं ठरवायचं. 2:3 हा रेशो 4:6 या रेशोला इक्वल आहे का बघायचं. 2:3 हा रेशो 4:6 या रेशोला इक्वल आहे का पाहायचं. इक्वल आहे की नाही पाहण्यासाठी दोन पर्याय तुम्हाला. एकतर प्रॉडक्ट बघा किंवा याला रिड्यूस करा. 2 2 जा 4, 2 3 जा 6. म्हणजे हा रेशो 2/3 आहे, हा पण रेशो 2/3 आहे. So these two ratios are equal. Okay. Numbers बरोबर आपण 2, 3, 4, 6 these numbers are in proportion. यामध्ये एक्स्ट्रीम टर्म्सचा प्रोडक्ट म्हणजे 2 multiplied by 6 हा प्रोडक्ट आणि मीन टर्म्सचा प्रोडक्ट म्हणजे 3 multiplied by 4 हे दोन्ही प्रोडक्ट्स काय असतात इक्वल असतात. This is called simple proportion. आता आपण जे पाहणार आहोत ते सगळं कंटिन्यूड प्रपोर्शन पाहणार आहोत. पण हेही माहिती पाहिजे आपल्याला की सिंपल प्रपोर्शन हा काय प्रकार आहे, आधीमध्ये लागतो. आणि एस्पेशली सायन्स शिकताना तुम्हाला खूप वेळा प्रपोर्शन, व्हेरिएशन ही टर्म सारखी लागते. बऱ्याच गोष्टी असतात की ज्या सायन्स मधल्या टर्म्स प्रपोर्शन मध्ये असतात वगैरे असं असतं. किंवा इनव्हर्स व्हेरिएशन नावाचा प्रकार बऱ्याचदा येतो तुम्हाला. इनव्हर्स किंवा डायरेक्ट व्हेरिएशन. आता उदाहरणार्थ समजा एखाद्या तुम्ही प्रेशर जर वाढवलं तर व्हॉल्यूम काय होतो, कमी होतो किंवा डिक्रीज होतो, जे काय प्रकार. हे एक टर्म वाढवली की दुसरी कमी होते, याला इनव्हर्स प्रपोर्शन म्हणतात. हे तुम्हाला अशा प्रपोर्शन ही जी टर्म आहे तुम्हाला ही मॅथ्स पेक्षा बऱ्याचदा सायन्स मध्ये जास्त वेळा लागते. आता आपण पाहणार आहोत कंटिन्यूड प्रपोर्शन.
कंटिन्यूड प्रपोर्शन. लक्षात मग काय सांगतात बघा, ए बी सी डी ई एफ जी एच आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. मी त्याला शॉर्ट फॉर्म वापरतोय सीपी. ए बी सी डी ई एफ जी एच आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन मीन्स ए अपॉन बी हा रेशो बी अपॉन सी या रेशोला इक्वल असतो. तोच रेशो सी अपॉन डी ला इक्वल असतो. तोच रेशो डी अपॉन ई ला इक्वल असतो आणि तोच रेशो ई अपॉन एफ ला इक्वल. त्यातलं जे डिनॉमिनेटर आहे ते इथं कंटिन्यू होतं. मग अशी झालं होतं असं, ए अपॉन बी नंतर मी काय घेतलं होतं बघा, सी अपॉन डी घेतलं होतं. आता बघा, ए अपॉन बी बी कंटिन्यू केला, बी अपॉन सी सी कंटिन्यू केला, सी अपॉन डी डी कंटिन्यू केला, डी अपॉन ई कंटिन्यू केला. त्याला म्हणायचं कंटिन्यूड प्रपोर्शन. ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी इज इक्वल टू सी अपॉन डी इक्वल्स डी अपॉन ई इक्वल्स ई अपॉन. ह्याला म्हणतात कंटिन्यूड प्रपोर्शन. पण आपण जे प्रॉब्लेम पाहणार आहोत ते 3 टर्म्सच पाहणार आहोत. जसं मगाशी ए बी सी डी 4 टर्म्स दाखवलं की सिंपल प्रपोर्शन, तसं इथं कंटिन्यूड प्रपोर्शन मध्ये 3च टर्म पाहणार. बघा, ABC are in continued proportion means ABC are in continued proportion means इकडे लिहू, बोर्ड दिसत नाही. ABC are in continued proportion means A upon B हा रेशो B upon C या रेशोला इक्वल असतो. आणि टर्म्स ट्रान्सफर केल्यानंतर B into B B square is equal to AC बघायला मिळतो. B square equals AC. म्हणजे या मिडल टर्मचा स्क्वेअर हा A आणि C च्या प्रोडक्ट एवढा असतो. या मिडल टर्मचा स्क्वेअर हा A आणि C यांच्या प्रोडक्ट एवढा असतो. इथे जो B आहे याला 2 वेगवेगळी नावे आहेत. B is called mean proportional between A and C. B is called, फक्त इथे लक्ष द्या, B is called mean proportional between A and C. B is also known as geometric mean between A and C. या B ला A आणि C चा geometric mean देखील म्हणतात किंवा B ला A आणि C चा mean proportional term देखील म्हणतात. आता हे नाव जे आहे ना, हे असं काय आहे, हे 11वी 12वीतच कळतं आपल्याला. तिथं तो जॉमेट्रिक प्रोग्रेशन नावाचा लेसन येतो तुम्हाला. ते आता फक्त सांगायचं तेवढं ऐकायचं आणि लक्षात ठेवायचं. B is called mean proportional between A and C. B is also known as geometric mean between A and C. एक्झाम्पल बघूया आपण. 3 टर्म्स कंटिन्यूड प्रपोर्शन मध्ये असणार एखादं एक्झाम्पल बघूया. लक्षात नंबर्स 4, 8 and 16 हे कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये आहेत की नाही कसं चेक करायचं. 4/8 हा रेशो 8/16 ला इक्वल असला पाहिजे तरच. आता हा रेशो 1/2 आहे का बघा, हा पण रेशो 1/2 आहे का बघा. मग हे दोघे इक्वल आहेत का बघा. मग हे जर 4/8 आणि 8/16 हे जर 2 रेशोज इक्वल असतील तर A B C म्हणजे these 3 terms are in continued proportion असं म्हटलं जातं. आणि एक गोष्ट ऑब्झर्व करा की मिडल टर्मचा स्क्वेअर म्हणजे 8 चा स्क्वेअर या राहिलेल्या एक्स्ट्रीम टर्म्सच्या प्रोडक्ट एवढा असतो. म्हणजे 8 चा स्क्वेअर हा 4 into 16 एवढा असतो. 8 square 64 and 16 further देखील किती 64. So this term B is called म्हणजे 8 is called mean proportional between 4 and 16. 8 is also known as geometric mean between 4 and 16. हा 8 जो आहे तो geometric mean आहे कोणाचा 4 आणि 16 यांचा geometric. आता तुम्ही काय लक्षात ठेवाल एवढ्या पार्ट मधनं हा संपूर्ण अजून एक के मेथड नावाचा प्रकार येणार आहे तुम्हाला. के मेथड म्हणतात ते, त्याच्या पुढे येईलच तुम्हाला के मेथड. पण आता तुम्ही याच्यावरून काय लक्षात ठेवणार बघा. when ABCD are in continued proportion, simple sorry, when ABCD are in proportion then
the ratio A upon B is equal to C upon D. Terms transfer केल्यानंतर AD equals BC. A into D म्हणजे AD, B into C म्हणजे BC. ह्याच AD ला म्हणतात प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम टर्म्स आणि BC ला म्हणतात प्रोडक्ट ऑफ मीन टर्म्स. When ABCD are in proportion, product of extreme terms is equal to product of mean terms. When ABC are in continued proportion, middle term square, that is B square, is equal to AC. B square equals काय असतं? A upon B हा रेशियो कुणाला इक्वल असतो? B upon C ला इक्वल. म्हणजेच B square equals काय असतं सांगा? AC. B is called geometric mean between A and C. B is called mean proportional between A and C. Now let's start exercise 4.5. Question number 1. First question they asked you. लक्ष इकडे पाहिजे. Which number should be subtracted from? 12, 16 and 21. So that the resulting numbers are in continued proportion. त्याचा मराठीत अर्थ काय होता? या तीन नंबर्स मधनं 12, 16, 21 मधनं कोणता नंबर सबट्रॅक्ट केला तर येणारे डिफरन्सेस, येणारे आन्सर्स हे कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये असतील. हा त्याचा अर्थ प्रश्न. या तिघातून कुणाला मायनस करू? 4 ला करू का 5 ला करू का 10 ला मायनस करू? तर येणारे डिफरन्सेस जे असतील ते काय असतील? कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये असतील. असा तो प्रश्न. ठीक आहे. बघ हे कसं लिहायचं, कसं सोडवायचं ते आपण बघू. मला सांगा, तुम्हाला सगळ्यांना A मायनस B चा ब्रॅकेट स्क्वेअर येतो का? सगळ्यांना A मायनस B चा ब्रॅकेट स्क्वेअर सगळ्यांना येतो? शुअर ना? सांग ना प्लीज. ताई तू सांग. A मायनस B ब्रॅकेट स्क्वेअर चुकलं तरी चालेल, काय करून मागत नाही तुला. 2 मिनिटं बस. ओके ठीक. चल तू आता कोण सांगत होतो? नेक्स्ट. येस. बरोबर. A मायनस B ब्रॅकेट स्क्वेअर इज A स्क्वेअर मायनस ट्वाइस AB प्लस B स्क्वेअर. हे तुम्हाला लागतंय सारखं. क्वेश्चन असा होता की या तिघातून कुणाला सबट्रॅक्ट केलं तर रिझल्टिंग नंबर्स आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. पहिली लाईन बघा. लेट x be subtracted from कोण सांगा? 12, 16 and 21 so that the resulting numbers are in CP म्हणजेच कोण सांगा? continued proportion. So that the resulting numbers are in continued proportion. पण याच्यापुढे जाऊ नको ना. नको. रिझल्टिंग नंबर्स आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. या तिघातून कुणाला सबट्रॅक्ट केलं तर रिझल्टिंग नंबर कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये असतील. आपण असं करूया. 12 मायनस x, 12 मधून x मायनस केले, 16 मायनस x आणि 21 मायनस x आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. आता मला सांगा, ज्यावेळी तीन टर्म्स कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये असतात तेव्हा A B C जेव्हा कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये असतात तेव्हा B स्क्वेअर इक्वल्स AC असतं की नाही? म्हणजे मिडल टर्मचा स्क्वेअर हा या राहिलेल्या दोघांचा प्रोडक्ट एवढा असतो की नाही? Therefore 16 minus x bracket square is equal to 12 minus x into 21 minus x. आता ब्रॅकेट ओपन करतो.
पहिल्यांदा a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, a स्क्वेअर 256 मायनस ट्वाइस ab, त्यांचं मल्टिप्लिकेशन त्याचं डबल 32x, आणि 16x मल्टिप्लिकेशन झालं त्याचं ट्वाइस करायचे, प्लस लास्ट टर्म स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर, आला ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ब्रॅकेट ओपन करायचं 12 into 21, लक्ष द्यायचं, फक्त लक्ष द्यायचं, 12 into 21, 12 1 is 12, 12 2 is 24 plus 1 25, 250, 12 into minus x, minus 12x, minus x into 21, minus 21x, minus into minus, plus x square, plus x square, minus into minus, plus x square, दोन्ही साइडचे सेम टर्म्स x स्क्वेअर कॅन्सल, 256 as it is minus 32x as it is equals 252 as it is. आता minus 12 आणि minus 21, minus 12 आणि minus 21 becomes minus 33x. हे पण टर्म निगेटिव्ह आहे, हे पण टर्म, दोघांना ऍड करा, सेम साइन करा, 12 and 21 minus 30. आता minus 33x ला LHS मध्ये आहे, पॉझिटिव्ह, आणि 256 RHS मध्ये. आता हे इथे आणल्यावर प्लस झाले का बघा 33x, हे ऑलरेडी minus 32x आहेत का बघा इथे, RHS मध्ये 252 as it is, आणि हे पलीकडे गेल्यावर काय झाले minus 256, यांचा डिफरन्स 1x इज इक्वल टू यांचा डिफरन्स मायनस. मग हेच नंबर इथे लिहून लास्ट लाईन तुम्ही कंप्लीट करायची. देअरफॉर काय लिहायचं इथे बघा, लेट लिहायचं नाही, आता लेट लिहायचं, आता खाली इथं लिहायचं नाही. देअरफॉर -4 should be subtracted, SUBTRACTED. त्याचं प्रोनाउन्सिएशन काय सांगा, सबट्रॅक्टेड. त्यात एस ऐकायला येतं का मध्ये, हा सबट्रॅक्टेड, काय म्हणायचं, हा सबस्ट्रॅक्ट नाही, सबट्रॅक्ट. ओके, -4 should be subtracted from, -4 should, इथं बघायचं, -4 should be subtracted from 12, 16, 21 so that resulting numbers are in continued proportion. ही लाईन पुढे कंटिन्यू. एक मिनिट टेक्स्ट बुकचा आन्सर 4 आले. दाखवतो. -32x हे इथले पहिले आहे, हे ट्रान्सफर झालेले, प्लस 33x, ठीक. RHS हे ऍज इट इज 252 ऍज इट इज, आणि मायनस हे ट्रान्सफर केलेले 256. डिफरंट साइन आहेत, सबट्रॅक्ट देम, गिव्ह द साइन ऑफ बिगेस्ट नंबर. 33x मधून 32x गेले, 1x शिल्लक आहे, 1x इज इक्वल टू 252 मधून 256 गेले, मायनस. लक्षात. आता x इक्वल्स किती, -4. टेक्स्टबुकचा आन्सर बहुतेक 4 दिले, ते का चुकीचं आहे त्याचं कारण सांगतो. बघा, चेक करता येतं, लगेच चेक करता येतं. टेक्स्टबुक मध्ये आन्सर तुम्हाला बहुतेक 4 दिले, बहुतेक सर्किट आहे, लक्षात. ऐकून घ्या काय सांगतो त्याचं कारण बघा, लक्ष आहे. हा पार्ट इथला हा पोर्शन, हा सगळ्यांचं लक्ष इथं पाहिजे. हे बघ, 12, 16 आणि 21 मधनं जर 4 सबट्रॅक्ट केले, सगळ्यातनं 4 4 4 4 मायनस केले, तर येणारा डिफरन्स 8, येणारा डिफरन्स 12, येणारा डिफरन्स 17. आता मला सांगा, हे तिघही कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये आहेत का बघा बरं. जर असतील तर याचा स्क्वेअर, या 12 चा स्क्वेअर
या दोघांचा प्रॉडक्ट एवढा असला पाहिजे आहे. त्याचा स्क्वेअर 44 आहे, 144. त्या दोघांना मल्टिप्लाय केलं की 144 येतात का? साधा विचार करा, 7 8 चा 56 येणार कधी सांगा. 7 8 चा 56 मध्ये शेवटी 6 येतात माहिती ना, आणि 144 मध्ये शेवटी 4 येतात माहिती ना. हे निदान तेवढं तरी कळतं का बघा, टेबल सुद्धा काही येणार आपण. बरं, आता माझा आन्सर काय होतं? -4. आता यातून -4 सबट्रॅक्ट करा, यातून -4 सबट्रॅक्ट करा म्हणतोय मी. किती आन्सर येणार सांगा? ह्यातून मायनस, अरे सबट्रॅक्ट करा की -4 ला. 12 -4 करा, किती आले? 16. 16 -4 किती आले? 21 -4 किती आले? आता चेक करा, हे तिघ नंबर आले ते कंटिन्यू प्रोपोर्शन आहेत का बघा. सांगायचा स्क्वेअर, सांगायचा स्क्वेअर 40 ना, 400 का? अच्छा, त्याचा स्क्वेअर किती? 400. त्याचा स्क्वेअर किती? 400. आणि यांचं प्रोडक्ट करून बघा किती आहे? 25 16 जा येत नसेल तर मी दाखवतोय बघा. 25 16 जा, 16 5 जा 80, 16 2 जा 32 प्लस 8 40. 400 आणि याचा स्क्वेअर 400 केलं. हेच आन्सर बरोबर. लक्षात आलं? एवढं व्यवस्थित लिहून घ्या.